राज्यामध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे। पुढील 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय। 3 आणि 4 जुलैला कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला गेला। गेल्या 24 तासांमध्ये कोकणातील काही भागांमध्ये अतिवृष्टी सुद्धा झाली आहे। विदर्भ, मराठवाड्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय। अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीमुळे पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। त्यामुळे राज्यामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झालेला असून गेल्या 24 तासात कोकणासह अनेक भागांमध्ये दमदार पाऊस झालाय। अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीमुळे 3 आणि 4 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला गेलाय। तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाचा इशारा दिला गेला असून पुढचे 5 दिवस राज्यभर पावसाचा जोर असाच कायम राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। आणि मुंबईमध्ये रात्रभरापासूनच पावसाची संततधार अशीच सुरू आहे। मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये मुसळधार पाऊस झालाय। भांडूप, विक्रोळी, पवईमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे। इकडे ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीमध्ये सुद्धा पाऊस असा सुरू आहे। त्यामुळे लोकल सेवा, रस्ते वाहतुकीवर अजूनही कोणताही परिणाम असल्याची माहिती नाहीये। मात्र मुंबईमध्ये रात्रभरापासून पावसाची संततधार सुरू असून पूर्व उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। विक्रोळी, भांडूप, पवईसह ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण, डोंबिवली परिसरामध्ये सुद्धा जोरदार पावसाची नोंद झाली आहे। सध्या लोकल रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतूक सुरळीत आहे। पावसामुळे कोणताही मोठा परिणाम झालेला नाहीये। तर पालघर जिल्ह्यातील बोईसरला पावसाचा मोठा फटका बसलाय। कारण की बोईसरच्या यादव नगरमधील रस्ते सुद्धा जलमय झालेले आहेत। खड्डे आणि चिखलामुळे विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय होतीये। साचलेल्या पाण्यातून अपघाताचा धोका सुद्धा वाढलेला आहे। रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीची नागरिक मागणी करतायत। पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या यादव नगर परिसरामध्ये रात्रीच्या जोरदार पावसानंतर रस्त्यांवर हे असं मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। मुख्य रस्त्यांवर खड्डे आधीच आहेत। चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे अपघाताचा परिणामी धोका सुद्धा वाढलाय आणि यामुळे प्रशासनानं तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिक करतायत।